नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण थंबनेलमध्ये दिलेल्या विषयाप्रमाणे वहिवाटीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असताना वहिवाट केस दाखल केली तर. मित्रांनो, आज एक प्रवृत्ती बळावत आहे. ती प्रवृत्ती अशी आहे की आपली जी जमीन असते तिच्या एका बाजूला लगत रस्ता दिसतो, आपल्या मिळकतीच्या एका बाजूला शिव असा स्पष्ट उल्लेख असतो, किंवा मिळकतीच्या इतर अधिकारामध्ये रस्ता विकत घेतलेला असतो, किंवा लगतच्या गटामधून जाण्याचा किंवा वहिवाटीचा हक्क अधिकारासह मिळकत घेतलेली असते. तरी सुद्धा आपल्या मिळकतीमध्ये जाण्यासाठी आपल्याला जवळचा मार्ग उपलब्ध व्हावा किंवा जवळचा वहिवाटीचा रस्ता असावा म्हणून वहिवाट केस दाखल केली जाते. आता नीट लक्षात घ्या, जर तुमचा गट रस्त्याच्या कडेला आहे, त्याच्या शेजारचा गट तुमच्या रस्त्याच्या कडेला आहे आणि दोघं मिळून मागच्याला जाऊ देत नाही, त्यावेळेस तो मागचा तिसऱ्या गटाकडून रस्ता मागतो आणि तिसऱ्या गटाकडून मागितल्यानंतर त्या रस्त्यामध्ये तो वहिवाट करतो. वहिवाट केल्यानंतर काही दिवस ती प्रेमात चालते आणि त्याला जेव्हा अडथळा होतो तेव्हा तो तहसीलदार साहेबांकडे केस दाखल करतो. नीट लक्षात घ्या, मेहरबान तहसीलदारांकडे ज्यावेळेस मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे केस दाखल होते, त्यावेळेस तहसीलदार जागेवर येऊन स्थळ निरीक्षण पंचनामा करतात. तिथे दोनच गोष्टी बघायच्या असतात: रस्ता अस्तित्वात आहे का आणि त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला आहे का. आता तिथे रस्ता अस्तित्वात असतो कारण तुम्ही जाऊ दिलेलं असतं त्याला, आणि अचानक तुम्ही रस्ता बंद केलेला असतो. कधी कधी रस्ता बंदही केलेला नसतो, फक्त तिथे दगड माती टाकलेली असते आणि ज्यावेळेस तहसीलदार साहेब प्रत्यक्ष जागेवर येतात तेव्हा त्यांना तो रस्ता आढळून येतो आणि आढळून आल्यानंतर तो अडथळा त्यांना दिसतो किंवा दिसत नाही. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा रस्त्याचं अस्तित्व पंचनाम्यामध्ये आलं किंवा रस्ता आहे असं मेहरबान तहसीलदार साहेबांच्या स्थळ निरीक्षणामध्ये त्यांना आढळून आलं, मेहरबान तहसीलदार साहेबांपुढे जर चौकशी झाल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेबांनी स्थळ निरीक्षण केलेलं आहे आणि स्थळ निरीक्षण पंचनाम्यामध्ये रस्ता दिसलेला आहे, त्यामध्ये तुम्ही अडथळा केला असेल किंवा नसेल. अशाही केसेस आम्ही बघितलेल्या आहे का मेहरबान तहसीलदार साहेबांनी तिथं पंचनामा केला, त्यांना रस्ता आढळून आला, याच गटापुरता रस्ता आढळून आला आणि तिथे कुठेही अडथळा दिसला नाही. परिणामी निकाल काय होतो की जेव्हा स्थळ निरीक्षण पंचनामा होतो त्याच्यामध्ये रस्ता आढळून आलेला आहे आणि तिथे कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही किंवा अडथळा दिसून आला नाही, तर काय होतं, रस्त्याचं अस्तित्व तर येतं ना. रस्त्याचं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर अडथळा दूर करण्याचा मेहरबान तहसीलदार साहेबांचा अधिकार आहे आणि त्या कलमाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की मनाई हुकुमाचा अधिकार. आता तुम्हाला ही गोष्ट सिद्ध करायची आहे की त्याला पर्यायी रस्ता आहे. केवळ हा रस्ता दांडगाईनं तो तयार करत आहे, याचा हा वहिवाटीचा रस्ता नाही. यांचा जो सर्वे नंबर आहे तो वेगळा सर्वे नंबर आहे, त्या सर्वे नंबर संपूर्ण लगत आहे आणि तो रस्त्याच्या लगत आहे. त्याच्या लगत एक शिव आहे, किंवा हा जो गट नंबर आहे, हे 3-4 गट जे आहे त्यापैकी एकानं रस्ता विकत घेतलेला आहे आणि त्याच्या इतर अधिकारामध्ये नोंद आहे. सगळे पर्याय तुमच्याकडे आहे. कोणते पर्याय आहे की यातला एक गट रस्त्याच्या कडेला आहे, हा एक पर्याय. यातल्या एका गटाला लगत शिव आहे म्हणजे तिथे शिव रस्ता आहे, हाही एक पर्याय आहे. यातल्या एका गटावर रस्ता विकत घेतल्याची नोंद आहे, हाही पर्याय आहे. म्हणजे तुम्ही मेहरबान कोर्टापुढे ही गोष्ट पूर्णतः सिद्ध करू शकता की हे जे अर्जदार आहे, ह्या अर्जदारांना त्यांच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता आहे, परंतु माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि यांना जवळचा पडण्यासाठी त्यांनी हा अर्ज केलेला आहे, अशी जर तुम्ही बाजू मांडली तर नेहमी लक्षात ठेवा, मेहरबान तहसीलदार साहेबांच्या कायद्याची चौकटीचा इथे थोडा विचार करा.
मेहरबान तहसीलदार साहेबांचे अधिकार काय आहे, तर तो रस्ता अस्तित्वात आहे किंवा नाही हे बघणं आणि त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे किंवा नाही हे बघणं. आता इथे जर मेहरबान तहसीलदार साहेबांचा हुकूम तुमच्या विरुद्ध गेला तर काय होईल? अगोदरच त्यांनी हुकूम नसताना रस्ता तुमच्या जमिनीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नव्हे केलेला आहे. आता तर त्यांच्या लाभात हुकूम आहे आणि हुकूम असल्यानंतर मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 21 प्रमाणे त्या हुकमाची अंमलबजावणी माननीय मंडल अधिकारी यांच्या मार्फत होणार आणि तो रस्ता कायमस्वरूपी होणार. मेहरबान तहसीलदार साहेबांची जी मूळ संचिका म्हणजे संपूर्ण कागदपत्र आहे ते कोणाकडे जाणार? ते कलेक्टर साहेबांकडे जाणार आणि कलेक्टर साहेबांकडे गेल्यानंतर ते रिव्हिजन होतं, अपील होत नाही त्याच्यावर. त्या कागदांचं पुनर्तपासणी होती, पुनर्निरीक्षण होतं आणि जर रिव्हिजन झालं तर तो रिव्हिजन जर तुमच्या विरुद्ध गेलं तर तुम्हाला हायकोर्टात रीट करावं लागतं. आता मेहरबान तहसीलदार साहेबांचा हुकूम अर्जदाराच्या लाभात आहे ही गोष्ट लक्षात घ्या. अशा वेळेस मेहरबान तहसीलदार साहेबांच्या हुकमाचा वापर करून ते तुमच्या जमिनीतून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकतो ही बाब जर तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये सिद्ध केली तर लक्षात ठेवा हा जो हुकूम आहे हा आपोआपच दिवाणी कोर्ट रद्द ठरवतं आणि त्यांना जर पर्यायी रस्ता असेल, पर्यायी मार्ग उपलब्ध असेल तर त्यांना तो रस्ता मिळू शकतो. मुद्दा मला हा सांगायचा आहे. तुम्ही मेहरबान तहसीलदार साहेबांपुढे त्यांनी काय मागितलेले? वहिवाट पूर्ववत करून मागितलेली आहे, अडथळा दूर करून मागितलेला आहे आणि तुम्ही त्यांचा हक्क नाकारत आहात. नीट लक्षात घ्या. फरक हा आहे. महसूल न्यायालयामध्ये मालकी हक्क बाबत बोलता येत नाही, आहे त्या वस्तुस्थितीवर आणि वस्तुस्थितीचा स्थळ निरीक्षण पंचनामा करून निकाल देता येतो. पण जर तुम्हाला हक्क ठरवून घ्यायचा असेल तर हक्काबाबत असेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात जावं लागतं. थोडक्यात जरी हा हुकूम तुमच्या विरोधात असला तरी सुद्धा तुम्ही मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकता आणि हे जे तहसीलदारांचा हुकूम यांच्या लाभात झालेला आहे त्या हुकुमाच्या आधारे हे रस्ता तयार करू शकतात. आणि हा रस्ता तयार करू नये आणि या रस्त्याचा वापर करू नये का? तर त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. इथे तुमच्यावर जबाबदारी येते की जर त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे ही बाब तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये सिद्ध केली तर लक्षात ठेवा मेहरबान तहसीलदार साहेबांचा हुकूम आहे तो रद्द करता येतो आपल्याला. म्हणजे एक लक्षात ठेवा, जर तुमच्यावर अन्याय होत असेल, केवळ तुमच्या जमिनीतून रस्ता जवळ पडतो किंवा तुम्ही आर्थिक परिस्थितीने, सामाजिक परिस्थितीने, कौटुंबिक, बहुबंकी, सामाजिक मध्ये कमी पडत असाल तर कायदा मात्र तुमच्या पाठीमागे उभा राहतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दिवाणी दावा केला आणि ही बाब सिद्ध केली की हे जे अर्जदार आहेत हे ती अर्जदारांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे आणि त्याचा ते पूर्वी वापर करत होते, केवळ त्यांना जवळची रस्ता मिळावा आणि माझी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, बहुबंकी काय जे असेल ती जी स्थिती कमकुवत आहे म्हणून हे माझ्यावर अन्याय करत आहे किंवा माझ्या जमिनीतून रस्ता मागत आहे आणि ह्या हुकमाचा आधार घेऊन ते कायमस्वरूपी रस्ता तयार करणार आहे. थोडक्यात जर एखाद्या जमिनीला पर्यायी रस्ता उपलब्ध असताना सुद्धा जर एखाद्यानं वहिवाट केस केली तर नीट लक्षात ठेवा ती केस जर तुमच्या बाजूने आली तर प्रश्नच नाही, पण जर तुमच्या विरुद्ध गेली आणि अर्जदाराला जमिनीत तुमच्याकडे रस्ता मिळाला तर दिवाणी कोर्टामध्ये तुम्हाला दावा दाखल करता येतो. तहसीलदार साहेबांचा हुकूम आहे तो रद्द करून मागता येतो आणि यांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे ही बाब जर सिद्ध केली किंवा तुम्ही पर्यायी रस्ता रेकॉर्डवर आणला तर निश्चितच तो हुकूम रद्द होतो आणि तुमच्यावरचा अन्याय दूर होतो. मित्रांनो, ही केस सांगण्याचा हेतू असा आहे
की माझ्याकडे या बाबतीमध्ये काउन्सिलिंग झालेलं आहे. एका गरीब शेतकऱ्यानं 40 गुंठे जमीन विकत घेतली, त्याच्यात अतिक्रमण 8 गुंठ्याचं आणि गावच्या स्थानिक लोकांनी त्याच्यातून रस्ता तयार केला. का? केवळ जवळचा रस्ता त्याला मिळावा म्हणून. खरं तर ज्यांनी रस्ता मागितला त्यांच्या इतर अधिकारामध्ये वहिवाट रस्ता विकत घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यांचे जे सर्वे नंबर आहेत, त्याचे जे गट नंबर झालेले त्याच्या लगत रस्ता उपलब्ध आहे, त्यांच्या लगत शिव आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ हा बाहेर गावावरून आलेला आहे आणि बाहेर गावावरून आलेल्या माणसानं जमीन विकत घेतलेली आहे. त्याला तिथे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कमकुवत असल्यामुळे त्याच्या जमिनीतून एक रस्ता तयार केला. एक रस्ता तयार केला, ट्रॅक्टरनं रस्ता तयार केला आणि ट्रॅक्टरनं रस्त्याच्या खुणा दाखवल्या. तहसीलदार साहेबांकडे अर्ज आला. अर्थातच या पहिल्या 2 दिवसातच त्यांनी रस्ता तयार केला. स्थळ निरीक्षणाच्या दिवशी मेहरबान तहसीलदार साहेब यांना रस्ता आढळून आला. जो अडथळा होता तो यांनी ठेवलाच नाही. त्यामुळे अडथळा तयार केला किंवा अडथळा निर्माण केला असाही काही प्रश्न उपलब्ध झाला नाही. पुन्हा एकदा सांगतो, जर पर्यायी रस्ता उपलब्ध असेल किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकतो अशी परिस्थिती असेल तर बळजबरीने तुमच्या जमिनीमधून वहिवाट रस्ता निर्माण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये मेहरबान तहसीलदार साहेबांच्या हुकमाच्या आधारे नवीन रस्ता तयार करू नये, कारण तेथे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकतो असा दावा तुम्ही दाखल करू शकता. असो, जो एक कमेंट आला होता आणि जे मी काउन्सिलिंग केलं ती केस मी तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओवरती. तोपर्यंत धन्यवाद.